स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्तानं देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय। काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ICHRच्या पोस्टरमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं चित्रण असल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यांनी केंद्र सरकारवर जवाहरलाल नेहरूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय। नेहरू पोस्टर बाहेर राजकारण, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर राजकारण का, आझादीचा अमृत महोत्सव नेहरूशिवाय कसा आणि अमृत महोत्सवाच्या पोस्टरमध्ये नेहरू का नाहीत असे अनेक प्रश्न शशी थरूर यांनी उपस्थित केले। अभिनेता अरमान कोहलीच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापा टाकलाय। ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला। शुक्रवारी रात्री NCBनं एका ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतलं होतं। ड्रग्जच्या पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी रेड टाकण्यात आली। जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। पंजाबच्या स्थानिक स्थापत्यकलेशी सुसंगत अशा विस्तृत वारसा स्थळाचं जतन करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। शताब्दी विहिरीची दुरुस्ती करण्यात आली असून त्यावर एक नवीन संरचना करण्यात आली आहे। बागेचं मध्यवर्ती ठिकाण अग्निस्मारक देखील दुरुस्त करून पुनर्स्थापित करण्यात आले आहे। इथले लिली सरोवर पुनरुज्जीवित करण्यात आले, तसंच पर्यटकांना चालण्यास अधिक सोपं जावं यासाठी पायवाटा अधिक रुंद करण्यात आल्या आहेत। सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी आणि CBIच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूड भावनेनं कारवाई होत होती हे सत्य आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपलं मत व्यक्त केलंय। ईडी आणि CBIकडे राजकीय आणि इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टानं घेतली आहे। याचाच अर्थ ईडी आणि CBI या एजन्सींच्या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे। अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील आरोपी सचिन वाझे आणि सुनील मानेच्या कोठडीची मागणी NIAनं केली आहे। दोघांच्याही कोठडीची मागणी NIAनं कोर्टात केली। सध्या या प्रकरणात अटक झालेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। NIAनं सचिन वाझेची 2 दिवसांची आणि सुनील मानेची 5 दिवसांची कोठडी मागितली आहे। नव्या युवा पिढीला ऑनलाईन गेमच्या व्यसनानं अगदी प्रभावित केलं। या गेमच्या वेड्यापायी कोण काय करेल याचा काही भरोसा राहिलेला नाहीये, अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे। एका 16 वर्षीय मुलानं PUBG गेमचा ID मिळवण्यासाठी थेट आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये ऑनलाईन उडवले। या घटनेनंतर आई-वडील रागावण्याच्या भीतीनं या बहादरानं आपण कायमचं घर सोडत आहोत आणि परत घरी येणार नाही अशी चिठ्ठी लिहून पोबारा केला। मुलगा गायब झाल्यानं पालकांना अखेर पोलिसांची मदत घ्यावी लागली। पालकांच्या तक्रारीनंतर क्राईम ब्रँचनं या मुलाचा शोध घेत त्याला कुटुंबियांकडे सुपूर्द केलाय। अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। या लसीकरण मोहिमेत 3000 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे। अंबरनाथमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांच्या वतीनं या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। बदलापुरात शिवसेनेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या खासगी लसीकरण मोहिमेनं नवीन विक्रम प्रस्थापित केलाय। कारण अवघ्या 12 दिवसांच्या कालावधीत या मोहिमेत तब्बल 21,000 नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलंय। त्यामुळे ही लसीकरण मोहीम ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठी खासगी लसीकरण मोहीम ठरली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेकडील हॉली क्रॉस शाळेतील लसीकरण केंद्रावर शनिवारी 2 तरुणींमध्ये वाद झाला। या दोन्ही तरुणी रांगेत उभ्या होत्या। रांगेत उभ्या असताना नंबरवरून या दोघींमध्ये वाद झाल्याची माहिती लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे। हा वाद पुढे हाणामारीपर्यंत पोहोचला। लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवलं। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र याबाबत लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनांनंतर आता रेल्वे ट्रॅकवरही दगडे ठेवण्याचा प्रकार डोंबिवलीत रेल्वे स्थानकानजीक उघडकीस आलाय। डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर काल सायंकाळच्या सुमारास दगडी ठेवलेल्या आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। इंटरनेटचं काम करताना 4थ्या मजल्यावरून पडून एका 23 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेनंतर अंबरनाथ शहरात अनधिकृतपणे इंटरनेटचा व्यवसाय करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची कुठलीही सुरक्षात्मक
काळजी घेतली जात नसल्याचं वास्तव समोर आलंय। त्यामुळे केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या इंटरनेट चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। ओबीसी आरक्षणासाठी मंत्री छगन भुजबळ पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत। महत्त्वाच्या नेत्यांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत। लालू प्रसाद यादव यांची देखील ते भेट घेणार असल्याचं समजतं। महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली। छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव दीक्षित याला एनसीबीनं अटक केली आहे। एनसीबीनं अभिनेता गौरव दीक्षित याच्या घरी धाड टाकली। यावेळी गौरवच्या घरातनं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, तसंच चरस आणि अन्य अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले। ड्रग्ज अभिनेता एजाज खान अटकेत आहे। अभिनेता खान याच्या चौकशीदरम्यान एनसीबीला काही माहिती हाती लागली आणि याच माहितीच्या आधारावर एनसीबीनं दीक्षितच्या घरी धाड टाकली। या धाडीनंतर दीक्षितला अटक करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणाऱ्या राजनाथ सिंग यांनी देशाची माफी मागावी, अन्यथा तोंड काळे केल्याशिवाय भीम आर्मी शांत बसणार नाही, असं आवाहन भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केलं। मराठा महासंघ कार्यक्रमाला मी येणार की नाही याबाबत शंका घेतली गेली, पण मला इथं येण्यास काहीच अडचण नाही, असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मराठा समाजाला आपला हक्क मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचंय, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावं यासाठीच बैठक असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। इम्पेरिकल डेटाबाबत प्रतिक्रिया देताना इम्पेरिकल तयार करण्याबाबत चर्चा होते, त्यामुळे टीका करण्यात काहीच अर्थ नाही, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती। मराठा समाजाच्या मनाची श्रीमंती मोठी आहे, पैशानं कमी असेल, कोणाही या वास्तूकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत। भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कृपाशंकर सिंग यांची निवड करण्यात आली आहे। कृपाशंकर सिंग यांच्यावर मोठी जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे। अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांच्या मतांसाठी सिंग यांना महत्त्व देण्यात आल्याचं दिसतंय। कर्ज न मिळाल्यामुळे दौंडमधील शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नानासो मच्छिंद्र चव्हाण या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज हवं होतं, मात्र बँक अध्यक्षांनी कर्जाचं आश्वासन न पाळल्यानं नानासो मच्छिंद्र चव्हाण यांना आत्महत्या केली आहे। या बँकेचं अजित पवार, दिलीप वळसे पाटील संचालक आहेत। जुने कर्ज भरून तुला नवीन कर्ज मिळवून देतो, असं आश्वासन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात यांनी दिलं होतं। ते आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे मी आत्महत्या करतोय, असा उल्लेख शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे। भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवडी बाजार आणि दैनंदिन बाजार सुरू करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कचेरीसमोर भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला आहे। कोरोनाच्या काळात मागील वर्षापासून बाजारपेठा आणि आठवडी बाजार बंद असल्यानं भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। शेतकऱ्यांनी पिकवणाऱ्या मालाला योग्य हमीभाव आणि आठवडी व दैनंदिन बाजारपेठ बंद असल्यानं तोटा सहन करावा लागतोय। एकीकडे सरकारनं मोठमोठे मॉल्स, दारूची दुकानं आणि इतर व्यवसाय सुरू करण्याची सूट दिली असताना आठवडी बाजार तसंच दैनंदिन बाजार अजूनही बंद ठेवले। शेतकऱ्यांना वीज बिलापासून अद्याप दिलासा मिळालेला नाहीये। वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर वीज भरावं लागणार असल्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत। आज भंडारा जिल्ह्यातील म्हाडगी इथं 132 केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी वीज ही घरी तयार होत नाही तर कंपनीत तयार होते, असं देखील नितीन राऊत यांनी म्हटलं आहे। विरोधकांचे महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचेच काम असून विरोधक म्हणून ते चांगली कामगिरी बजावतात, त्यांच्याकडे टीका केल्याशिवाय दुसरं कामच शिल्लक नसल्याचं ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटलं आहे। यावेळी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर त्यांनी टीका केली। नागपूर महामेट्रोची पदभरती आरक्षणानुसार झाली नसल्याची माहिती आपणास नसून मी या भरतीबाबत माहिती घेऊन चौकशी करतो, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत महामेट्रोबाबत म्हणाले।
MIS योजनेच्या माध्यमातून राज्यांनी टोमॅटोची खरेदी केल्यास 50% भार केंद्राकडून उचलण्याची तयारी दर्शवल्याचं केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितलं आहे। दरम्यान टोमॅटोसाठी MIS योजना म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केला आहे। तर त्याऐवजी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून 20 रुपये प्रति किलो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे। वर्धा जिल्ह्यातील मांडवा इथं तूर छाटणी यंत्र तयार केलं होतं, मात्र शेतात तेच यंत्र त्याच्या जीवावर उठलं होतं आणि या यंत्राद्वारे झालेल्या अपघातामुळे एका तरुण युवकाचा मृत्यू झाला। त्या पार्श्वभूमीवर तूर छाटणी करताना शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी या संदर्भात अमरावती येथील शेतकरी विवेक गुल्हाणे यांच्या शेतात अंबाई ॲग्रोटेकचे संचालक जयंत हिरपूकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे तूर छाटणी करताना आणि यंत्र बनवताना घ्यावयाची काळजी या संदर्भात सखोल माहिती दिली। काही शेतकरी आणि शेतकरी पुत्र नवनवीन प्रयोग करून शेतात लागणारे यंत्र करतात आणि योग्य काळजी न घेतल्यास अपघात होऊ शकतो। खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंना उघड आव्हान दिलंय। आम्ही देखील संदूक उघडू शकतो, काही जणांनी ईडीची जत्रा काढली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर लगाम लावलाय असं म्हणत राऊतांनी खोचक टोला लगावला। तसंच कोण जाणे राज्यात भविष्यात एका पक्षाचं सरकार असेल असं देखील राऊत यावेळी म्हणाले आहेत। नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। हे दोन्हीही संजय राऊतांसोबत दिसल्यानंतर नाशिक पोलिसांनी नगरसेवक दीपक गाथीर आणि बाळा दराडे यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली। खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यातच दोघा शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली। केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सर्वप्रथम आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते। यावेळी राऊत यांची पोलीस आयुक्त यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा झाली। शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील होणारे वाद म्हणजे पॉपकॉर्न खात सिनेमा पाहण्यासारखा आहे। कधी काळी एकमेकांचे मित्र होते, मात्र आता जे सुरू आहे ते अगदी चांगलं असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी व्यक्त केलं। शनिवारी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मालवणमध्ये पोहोचली। मालवण शहरातील चौकाचौकात जनआशीर्वाद यात्रेसह राणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तसंच 400 मोटरसायकलची कोलमपासून रॅली देखील काढण्यात आली। भाजप आणि सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। भाजपच्या निलेश राणे, नितेश राणे यांच्यासह 50 ते 60 व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत। तसंच शिवसेनेतील वैभव नाईक यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसंच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आणि सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री शिवाजी चौक इथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जनआशीर्वाद यात्रेदरम्यान विजेचा शॉक लागला। पावसात विद्युत रोषणाई केल्यानं हा शॉक लागला असून सुदैवानं राणेंना गंभीर दुखापत झाली नाही। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड वाढली आहे। अशा परिस्थितीत इंधनाच्या दरात कपात झाल्यास सामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र जेमतेम काही दिवस किंचित घसरण झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा स्थिरावल्या आहेत। देशभरात सलग 5व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाहीये। पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात कुठलाही बदल झाला नाही। काल देखील देशभरात इंधनाचे दर स्थिर होते। गेल्या काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटा खरेदी आणि विक्री संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत। लोक विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मद्वारे जुन्या नोटा आणि नाणी विकत आहेत। दरम्यान रिझर्व्ह बँकेनं आपल्या निवेदनातून इशारा दिलाय, आम्ही अशा कोणत्याही कार्यात सामील नाही आणि अशा व्यवहारासाठी कधीही कोणाकडून कुठलंही शुल्क किंवा कमिशन मागणार नाही, असंही RBIनं स्पष्ट केलं। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनधन खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात संरक्षण देण्याचा विचार करत आहे। सरकारची पंतप्रधान जीवन ज्योती विमा आणि पंतप्रधान सुरक्षा विमा अंतर्गत विमा संरक्षण देण्याची इच्छा आहे। अर्थ मंत्रालयानं शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की या संदर्भात बँकांना आधीच सूचित करण्यात आलं आहे। तब्बल 43 कोटी जनधन खातेधारकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणं अपेक्षित आहे।
EPFOनं कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीला आधार क्रमांक जोडण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी आता अखेरचे काही दिवस उरले आहेत. याआधी ही मुदत 1 जून 2021ला संपली होती. या मुदत वाढीमुळे कंपन्यांना आणि PF धारकांना आधार नंबर PF खात्याशी जोडण्यासाठी रिक्त वेळ मिळाला आहे. ऐन सणासुदीत कच्चा चणा डाळ, बेसन, भाजलेली डाळ महाग झाली आहे. वायदे बाजारात चणा डाळीचे सौदे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच मागणीच्या तुलनेत परराज्यातून चण्याची आवक कमी होत असल्यामुळे घाऊक बाजारात डाळीच्या दरात क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांनी तर किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 8 ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे. बालेवाडी इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, ॲक्सिस बँक आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीनं मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. आयरन मॅन अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत पुणेकर मॅरेथॉनमध्ये धावले. कोरोना लॉकडाऊन निर्बंधांमुळे जवळपास 1.5 वर्षांपासून पुण्यात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. मात्र बालेवाडी येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमुळे पुणेकरांना पुन्हा एकदा मॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी मिळाली.